5 राज्यांच्या निवडणुका झाल्या। 4 मे रोजी निकाल जाहीर झाले। 5 राज्यांपैकी 2 राज्यांमध्ये भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार आलंय। पुदुचेरीमध्ये स्थानिक पक्षांसोबतच्या आघाडीत भाजप प्रणित एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे। या निकालानंतर एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। बंगाल आणि आसाम निकालाचा हवाला देऊन भाजप हा हिंदूंचा पक्ष आणि इतर पक्ष हे मुस्लिमांचे असं नरेटिव्ह तयार केलं जातंय का? नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। निवडणुकीनंतर हिंदू मुस्लिम चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे बंगाल आसाम येथील जे निकाल आले त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता। मात्र मुस्लिम बहुल भागातून सर्वाधिक 72 उमेदवार हे भाजपचे विजयी झाले। त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे 64 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले। बंगालमध्ये एकूण 142 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम समाज हा बहुसंख्य आहे। यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार जिंकल्यामुळे हिंदूंचं एक गठ्ठा मत हे भाजपला मिळाल्यामुळे हा विजय मिळाल्याचं बोललं जात आहे। तर आसाममध्ये 22 मतदारसंघ हे मुस्लिम बहुल आहेत। तिथे काँग्रेसचे 18 आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे 2 उमेदवार हे विजयी झालेत। आसाममधील काँग्रेसच्या 19 विजयी उमेदवारांपैकी 18 मुस्लिम उमेदवार आहेत, तर भाजपने आसाम आणि बंगालमध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता। त्यामुळे भाजप हा हिंदूंचा तर इतर पक्ष हे मुस्लिमांचं असा नरेटिव्ह आता तयार होऊ लागलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। निवडणुका झालेल्या 5 राज्यांमध्ये काँग्रेसचे मुस्लिम आमदार किती आहेत तेही पाहूया। आसाममध्ये 18, केरळमध्ये 8, पश्चिम बंगालमध्ये 2 आणि तामिळनाडूमध्ये 1 उमेदवार हा काँग्रेसचा मुस्लिम विजयी झालेला आहे। भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तर आसाममधील काँग्रेस उमेदवारांची यादीच पोस्ट करून काँग्रेस हा नवा मुस्लिम लीग असल्याचा आरोप केला आहे। त्याला काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तरही दिलंय। देशभरात काँग्रेसचे 664 आमदार आहेत, त्यातील हिंदू हे 520, मुस्लिम 80 तर इतर धर्मीय 64 आमदार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची सत्ता ही कर्नाटकमध्ये आहे, त्यानंतर तेलंगणामध्ये आहे। या दोन्ही राज्यांमध्ये हिंदूंच्याच मतांवरती हिंदूंचेच आमदार जास्त असल्यामुळे काँग्रेस सत्तेत आली आहे। तर तिसरं जे राज्य आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेश। येथे तर मुस्लिमांची संख्या कमीच आहे त्या प्रमाणामध्ये आणि तरीही तिथे काँग्रेसचं राज्य आहे। त्यामुळं हा जो नरेटिव्ह तयार केला जातोय यामागे नेमकं भारतीय जनता पक्षाकडून भाजप हा हिंदूंचा पक्ष आणि इतर पक्ष हे मुस्लिम दार्जिने हे नरेटिव्ह तयार करण्यासाठी हा सगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीचा हा प्रचार समोर येतोय का याची देखील आपण चर्चा केली पाहिजे। तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसभा 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार निवडून आले तेव्हा देखील मुस्लिमांच्या मतांवर निवडून आल्याचा आरोप करण्यात आला। आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि तृणमूलचे आमदार निवडून आल्यानंतर ते मुस्लिमांच्या मतांवर निवडून आल्याचा आरोप होतोय। या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।